प्रांजल खेवलकर प्रकरणी रोहिणी खडसेंचा पाय आता खोलात जाण्याची शक्यता आहे। रोहिणी खडसेंनी पुरावे नष्ट केल्याचा पोलिसांना संशय आहे। पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप करण्यात येईल। रोहिणी खडसेंना सहआरोपी करण्याच्या पोलिसांकडून सध्या हालचाली सुरू आहेत। रोहिणी खडसेंवर गुन्हा दाखल होण्याची ही शक्यता आहे। रोहिणी खडसे या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वुमन विंगच्या त्या प्रदेशाध्यक्ष आहेत महिला विभागाच्या। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया। बालाजी, या सगळ्या प्रकरणामध्ये ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण रोहिणी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो। परिस्थिती जी आहे ती या पुराव्यामधून पाहायला पोलिसांना मिळते। त्यामुळे पोलिसांनी खेवलकरांच्या जामिनाला विरोध केलेला आहे। दोन सीम जे आहेत ते पंचनामा करताना भेटले होते। त्यातलं एक सीम जे आहे ते सोनार नावाच्या व्यक्तीकडे होतं आणि त्या व्यक्तीने व्हॉट्सअप मधले सगळे पुरावे जे आहेत ते डिलीट केले आणि त्यामुळे पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली जे आहे ते रोहिणी खडसे, पाटील आणि भातरामबे नावाचे 3-4 व्यक्ती आहेत। सोनार नावाच्या व्यक्तीने हे सीम नवीन घेतलं। त्यामुळे जर आरोपीला जामीन झाला तर तो पुरावे नष्ट करू शकतो। या एका ह्याच्यावरती जे आहे ते जामिनाला विरोध करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आता रोहिणी खडसेंवरती सुद्धा संशय जो आहे तो पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आज पुढील सुनावणीत आता जामीन फेटाळला जातो का काय हे पाहणं महत्त्वाचं आहे। उत्तरांत बरं, धन्यवाद बालाजी या तपशिलांसाठी।